वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना अधिक सतर्क आणि जबाबदार राहणे आवश्यक आहे। याच उद्देशाने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जामनेर येथे विशेष सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार तसेच सुरक्षित डिजिटल जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानाअंतर्गत सायबर वॉरियर्स विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात याची माहिती दिली। फिशिंग लिंक, बनावट वेबसाईट्स, सोशल मीडिया फ्रॉड, फोटो मॉर्फिंग, ओटीपी फसवणूक, सायबर बुलिंग, डेटा चोरी तसेच ऑनलाईन गेमिंगशी संबंधित धोके याविषयी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। इंटरनेटवर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपणे किती महत्त्वाचे आहे यावर विशेष भर देण्यात आला। नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी 11वी सायन्सचा मी विद्यार्थी। माझं नाव प्रशांत रवींद्र पाटील। आज आमच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या ह्या 2 दिदी आल्या होत्या। त्यांनी आम्हाला छान अशा प्रकारे सायबर क्राईम विषयी सांगितलं, आपण काय करावं तसेच काय करू नये। तसेच मी अंडर 19 म्हणजे 19 वर्षाखालील मुलगा आहे व मी कोणत्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे। जसं माझ्या नावावर जर मोबाईलचं अकाउंट नसेल तर मी माझ्या आई वडिलांच्या नावावरील जे अकाउंट आहे त्याच्यावर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर जे सोशल मीडियाचे साधने ते जपून वापरावेत। त्याचबरोबर त्या दिदींनी आम्हाला सांगितलं की जर तुमच्या बरोबर काही फ्रॉड झाला तर 1930 यावर कॉल करावा आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे सायबर क्राईम सॉल्व्ह करणारे जे पोलीस असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील त्यांना भेट द्यावी। धन्यवाद।